प्रवरा नदीमध्ये बुडालेल्या सर्वांचे मृतदेह आता हाती लागलेत। आज सकाळी 3 मृतदेह शोधण्यात यश आलं। काल बोट उलटून ही दुर्घटना घडली होती आणि बोटीतले चौघे आणि 2 तरुणांचे मृतदेह आज हाती लागले। वेंगुर्ले बंदरामध्ये बोट उलटून 7 खलाशी बुडाले। तिघांनी पोहून किनारा गाठला तर 4 जण मात्र बेपत्ता होते। बेपत्ता झालेल्यांपैकी 2घांचे मृतदेह आता आढळलेत आणि आणखी 2 जण अजूनही बेपत्ता आहेत। काल रात्रीची ही दुर्घटना आहे। वादळी वाऱ्यामुळे या खलाशांची बोट समुद्रात उलटली होती। धाराशिवच्या वाशी तालुक्यात फटाका कारखान्यामध्ये स्फोट झाला। या स्फोटात 1 जण गंभीर जखमी झाला आहे। स्फोट झाल्यानंतर गावकरी एकत्रित आले आणि प्रयत्न करत आगीवर ताबा मिळवला, त्यामुळे मोठा अनर्थ टळला। वाशिम जिल्ह्यातल्या खैरखेडा वासियांना पाण्यासाठी वणवण करावी लागते। जिल्ह्यातल्या 13 गावांना पाणी टंचाईची समस्या जाणवतीये। महिला, पुरुषांसह लहानग्यांपासून वयोवृद्धांना पाण्यासाठी अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। उन्हामध्ये 2 किलोमीटर अंतराचा घाट रस्ता चढून पाण्याची गरज भागवावी लागते। मावळच्या मुळशी धरणामध्ये केवळ 17.98% इतकाच पाणीसाठा आता शिल्लक राहिलाय। जून महिना अखेरीस पुरेल इतकंच हे पाणी शिल्लक आहे आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याचं बाष्पीभवन सुद्धा होतंय, त्यामुळे 40 गावांना आता पाणी टंचाईला सामोरं जावं लागणार आहे। मावळ तालुक्यातही पाणी टंचाई चांगलीच जाणवतीये। नाणे गावामध्ये ग्रामस्थ पाण्याच्या समस्येने सध्या हैराण आहेत। जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा केला जातो, मात्र हा पाणी पुरवठा दूषित होत असल्यानं गावातील नागरिकांना विविध आजारांना सामोरं जावं लागतं। विदर्भात उष्णतेचा कडाका वाढत चाललाय। अकोल्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आणि यंदाच्या मोसमातल्या सर्वाधिक तापमानाची ही नोंद ठरली आहे। नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे।